आजची ही गोष्ट प्रत्येक आईवडिलांनी आणि मुलाने नक्कीच ऐकायला हवी। आणि शेवटी तुम्हालाच ठरवायचंय की सगळ्यात मोठं कोण। एका गावामध्ये 4 बायका रोज नदी किनारी पाणी भरण्यासाठी जायच्या आणि एका दिवशी सहज गप्पा मारता मारता त्यांच्या मुलांचा विषय आला। त्यावेळेस पहिली बाई एकदम अभिमानाने म्हणते की माझा मुलगा इंजिनियर आहे आणि तो परदेशामधून शिकून आलाय। मग दुसरी बाई सुद्धा म्हणते की माझा मुलगा पण डॉक्टर आहे आणि तिसरी बाई म्हणते माझा मुलगा प्रोफेसर आहे। पण चौथी बाई मात्र एकदम शांत होती। मग त्या बाकीच्या 3 बाया त्या बाईला विचारतात की तुझा मुलगा काय करतो। मग ती चौथी बाई हसून म्हणते माझा मुलगा काही जास्त शिकलेला नाही, तो शेतामध्ये काम करतो आणि पैसा कमवतो। मग त्या तिन्ही सुद्धा बाया तिच्याकडे बघून हसायला लागतात। थोड्या वेळानं सगळ्या बाया घराकडे निघू लागल्या। वाटेमध्ये पहिल्या बाईचा इंजिनियर मुलगा भेटतो। तो आईला नमस्कार करतो, हात जोडतो आणि पुढे निघून जातो। मग परत दुसऱ्या बाईचा मुलगा डॉक्टर सुद्धा येतो। तो सुद्धा आईला नमस्कार करतो आणि पुढे निघून जातो। मग काही वेळाच्या नंतर तिसऱ्या बाईचा मुलगा प्रोफेसर येतो। तो आईला थोडंसं विचारपूस करतो आणि तो सुद्धा तिथून निघून जातो। पण आईच्या डोक्यावरती ते ओझं तसंच होतं आणि थोडं पुढे गेल्यावर चौथ्या बाईचा मुलगा शेतातून काम करून घराकडे जाऊ लागला होता। तेवढ्यातच त्याला त्याची आई दिसते। मग तो आईला खूप रागराग करतो आणि आईला म्हणतो की एवढ्या लांब कशाला आलीस तू, चक्कर जर येऊन पडले तर कोण बघणार आहे तुझ्याकडे। आणि आईच्या डोक्यावरील हांडा घेतो आणि आईसोबत चालू लागतो आणि आईला म्हणतो की चल आता मी आहे तुझ्यासोबत। मग त्यावेळेस आईच्या चेहऱ्यावरती एकदम समाधान होतं आणि बाकीच्या तिन्ही सुद्धा बायाच्या चेहऱ्यावरती शांतता होती, कारण त्यांना एक गोष्ट समजली होती, शिक्षण माणसाला मोठं बनवतं पण संस्कार माणसाला श्रेष्ठ बनवतात। म्हणून मुलांना शिक्षण तर द्या, पण त्याच्याबरोबर आई वडिलांचा आदर, प्रेम आणि संस्कार ह्या गोष्टी पण शिकवा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा हर्ष विचार पेजला। थँक्यू।